आहोत दोस्ती विहारमधील ऑडिओ व्हिज्युअल रूम म्हणजे थिएटर, जो दोस्ती विहारच्या कॉम्प्लेक्समध्ये आहे. आणि सोमवारी संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त जो काही प्रमुख वक्ते, महापौर, उपमहापौर, प्रमुख वक्ते, युनियनचे कार्यकर्ते मंडळी, कामगार वर्ग या ठिकाणी येणार आहे. हे अशा प्रकारचं नियोजन आहे, तर आपल्या लोकांना माहिती व्हावं. जास्तीत जास्त 100 लोक अकोमोडेट होऊ शकतात. खुर्च्या 100 आहेत. आजूबाजूला धरून काही खुर्च्या लावून अजून एक 2500-125 लोक होऊ शकतात. त्यामुळे हा वर्धापन दिन कार्यक्रम पावसामुळे आपण ते थिएटरमध्ये, हा थिएटर जो आहे गडकरी रंगायतनसारखा आहे. इथे स्टेज प्लॅटफॉर्म आहे. आणि आताच साऊंड सिस्टमवाल्याबरोबर बोललो. वर्धापन दिनाचा जो काही कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये काही संगीत प्रधान कार्यक्रम पण होईल, जो फक्त राष्ट्रीय पुरुष महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर गाणी होतील, जो मी स्वतः गाणार आहे. आणि म्हणून या युनियनच्या वर्धापन दिनी कार्यक्रमासाठी माझ्या सगळे पत्रकार मित्रमंडळी असतील, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, गटनेते, शिवसेनेचे सचिव, या सर्व लोकांनी, शिवसेना पदाधिकारी यांनी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला, आणि विरोधी पक्षनेते असतील, पक्षीय गटनेते असतील, संजय केळकर आमदारजी असतील, विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड असतील, पुरोगामी विचारांचे, आम्हाला विचार लोकांपर्यंत पोचवायचे आहेत. कामगार चळवळ, कामगार धोरण, कामगार चळवळ, कामगार धोरण, आणि आजचा महाराष्ट्र आणि उद्याचा महाराष्ट्र हे आजच्या राजकारणामध्ये कसं असेल, त्यामुळे कामगारांचं धोरणं कशी असतील, कामगारांना न्याय हक्क कसे मिळतील, ह्या विषयावर इथे चर्चासत्र म्हणेन मी. ते युनियनच्या वर्धापन दिनी प्रमुख वक्ते डॉक्टर मिलिंदजी शेजवळ, प्रमुख वक्ते डॉक्टर मिलिंदजी शेजवळ असतील. अशा प्रकारचा डॉक्टर मिलिंदजी शेजवळ हा इतिहास सांगतो की ते जनता पार्टी, जनता दलाचे कार्यकर्ते, व्ही पी सिंगांबरोबर सेक्रेटरी होते केंद्रामध्ये, आणि ते पेशाने डॉक्टर आहेत. 40-45 वर्ष वैद्यकीय सेवा क्षेत्रात त्यांनी स्वतः निवृत्ती घेतलेली आहे. आणि विविध सामाजिक लेखन, जवळजवळ त्यांच्या 50 पुस्तकाचं लेखन आहे. वैद्यकीय शास्त्र पुस्तकावरती, सामाजिक विषयावरती, मंडल आयोगावरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती, अशा प्रकारची त्यांची धुरंधर पुस्तक लेखणी आहे. तरी